बाबा तुम्ही असा विचार का करताय? असा विचार करा ना की दादांना बिझनेस मध्ये यशच मिळेल आणि समजा त्यांना यश नाही मिळालं, त्यांचा बिझनेस लॉस मध्ये गेला तर आम्ही सगळे मिळून ते फेस करू. पण या भीतीनं त्यांनी बिझनेस मध्ये पडायचंच नाही हा मार्ग नाहीये ना हो बाबा. आदित्य करतोय ते अगदी योग्य करतोय. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही हात पडू नका. नाही उद्या काही गैरसमज झाले तर फार पंचायत होईल बाबा. प्लीज. बाबाजी या सेम त्यांच्या आईंसारख्या आहेत हो, सेम माधवींसारख्या आहात तुम्ही. व्यवहाराचं काडीचं ज्ञान नाही हो तुम्हाला. हे तुमचं रूप आणि विचार बघून माझी काळजी आणखीनच वाढली. बाबा काही एक बोल नका. चुप. हो माई, पण एकदा इथली सवय लागली ना इतक्या माणसांमध्ये राहायची की घरी गेल्यावर आधीपेक्षाही जास्त एकटं वाटणार आहे आम्हाला. नाही नाही, पॉइंट आहे माधवी ते. पण यावरचा एक उत्तम उपाय आहे ना, इथे देसाईवाडीतच या राहायला. काय संजीवनी? 2 खोल्या आहेत रिकाम्या, म्हणजे स्वतःसाठी स्वतंत्र वेळ हवा असेल किंवा तिथे राहायचं. एरवी एकत्र. आता आमच्या कशा प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या आहेत, बाकी चहा पाणी जेवण खाण मौज मजा सगळं एकत्र. काय मेघना, कशी आयडिया? नाना मी एका पायावर तयार आहे. बघा माधवीताई, विचार करा. नाही, विचार तर करायलाच हवा, खूप विचार करायला हवा. आणि खास करून पैशाचा व्यवहार करायचा असेल तर 100 वेळा विचार करायला हवा. जय हो. तुम्हाला सांगतो नानासाहेब, किस्सा सांगतो. या पैशाच्या व्यवहारावरनं किस्सा एक सांगतो तुम्हाला सांगतो. 2 जीवाभावाचे मित्र होते हो, एक विनय चांदोरकर आणि एक माने. हा विनय चांदोरकर जो आहे ना तो आमच्या ऑफिस मधला खूप हुशार. जय हो. हा, आणि नुकतंच त्याचं अप्रतिम प्रमोशनही झालं होतं. म्हणजे पैसा बिसा भरपूर मिळत होता, सुखवस्तू सगळं छान चाललं होतं. आता कुठून त्या चांदोरकरला बुद्धी सुचली, त्यांनी त्याच्या त्या मित्राबरोबर, त्या माने बरोबर नवीन बिझनेस सुरू करायचं ठरवलं. सायबर कॅफे काढूया म्हणे. काढला सायबर कॅफे सुरू केला त्यांनी. काय 1 वर्षाच्या आत बंद. थोडक्यात काय, या विनय चांदोरकरनी लोन घेतलं होतं ना, त्यामुळे ते लोन फेडणं, त्या लोनवरचं इंटरेस्ट फेडणं, त्या इंटरेस्टवरचं इंटरेस्ट फेडणं, हे सगळं ह्या विनय चांदोरकरच्या बिचाऱ्याच्या गळ्यात आलं हो. अगो बाई, अहो पण कोणतो पार्टनर होता ना, माने का कोणतो? माने. त्याचं काय झालं असेल, तो फक्त बोंबलत बसला. लॉस झाला, त्याला फार धक्का बसला म्हणे. बस तेवढंच. सगळं काही फेडतोय हा आमचा विनय चांदोरकर. म्हणून माझं असं म्हणणं आहे नानासाहेब की नात्यामध्ये पैशाचा व्यवहार करता कामा नये. अगदी जीवाभावाचे मित्र असले तरी सुद्धा करता कामा नये. जीवाभावाचे मित्र असले तरी सुद्धा करता कामा नये. जय हो.